फ्रेंड्स, आज आपण करत आहोत गवारीच्या शेंगाची भाजी. तर मी 1/2 किलो गवार घेतलेली आहे. हिला स्वच्छ धुवून हिचे आता बारीक बारीक आपण तुकडे करून घेऊया. बघत राहा अकूज किचन. फायनली आपण गवार शेंगाचे बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत. तर आता आपण मसाला तयार करून घेऊया. बघत राहा अकूज किचन. मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, मसाला करण्यासाठी मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्यात आपल्याला टाकायचे शेंगादाणे कच्चेचे भाजलेले नाही आहेत. खोबऱ्याचा कीस, थोडे तीळ, थोडे धने आणि लसूण. त्यासोबत आहे तिखट. जेवढं तिखट पाहिजे तेवढं आपल्याला टाकायचं आहे. थोडी हळद. ह्याला आपण आता बारीक करून घेऊया. आपलं भाजीचं सारण तयार झालेलं आहे. तर आपल्याला जर अजून तिखट लागत असेल तर आपण अजून तिखट भाजी करताना आपण त्यात टाकू शकतो. तर चला आता भाजीला आपण सुरुवात करूया. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, मी कढई ठेवलेली गॅसवर. आता आपण फोडणी करून घेऊया. मोहरी टाकतो मी. बघूया तेल तापलं का ते. हां, तेल तापलेलं आहे. थोडं जिराही टाकून घेऊ. जिराही फुललंय. थोडे चिली फ्लेक्स आणि आपला गॅस मंद आचेवर ठेवायचं आहे आपल्याला. आणि आता हे आपल्याला शेंगा टाकून घ्यायचे. बघत राहा अकूज किचन. चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला. थोडं परतलं की आपण याच्यात पाणी टाकून घेणार आहे, म्हणजे आपले मसाले जळणार नाहीत. मी अर्धाच मसाला टाकला आहे, अर्धा मसाला बाकी आहे. तो आपण नंतर टाकणार आहे उकळी आल्यावर. आता मी याच्यामध्ये पाणी टाकून घेतो. गॅसची फ्लेम आता आपण मोठी करूया. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, आपल्या भाजीला उकळी येते. आता आपण परत थोडंसं याच्यात तिखट, थोडी हळद ॲड करून घेऊया आणि चवीपुरतं मीठ. याला व्यवस्थित हलवू आणि एक 5 मिनटं याला वाफून घेऊ आपण हाय फ्लेमवर. मी आता ह्याला झाकून ठेवतो. बघूया आपली भाजी झाली का ते. येस फ्रेंड्स, आपली भाजी तयार झालेली आहे. चांगली शिजलेली आहे ती. आता याला आपण खाली काढून घेऊया. फ्रेंड्स, फायनली आपली गवारची भाजी तयार झालेली आहे. वरतू आपण कोथिंबीरने त्याला गार्निशिंग करून घेऊया. एकदा नक्की करून बघा माझ्या पद्धतीने. मी जसा मसाला केला आणि तशी भाजी केलेली आहे. नक्की आवडेल सगळ्यांना. नक्की करून बघा. नाही तर सरळ माझ्या घरी या, आपण मिळून या भाजीचा आस्वाद घेऊया. भाजी असो, पोळी असो, भाकरी असो, भात असो, कशासोबतही आपण हिला खाऊ शकतो. नक्की या. मी आपली वाट बघतोय. खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार. बघत राहा अकूज किचन. प्लीज like and subscribe my channel Akuz Kitchen. Thank you.